नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आणि आज सकाळी सुरुवात केली ती गुरांच्या आगमनाने. म्हणजे इकडून सगळं खायला सुरुवात करत होते. सो आज समोरच्या भागात आग लावून घेणार आहे पहिली. त्याच्यानंतर त्यातले जे ठोंबे आहेत, म्हणजे खांब आहेत जे तोडलेल्या झाडांचे आहेत, तेच वापरून मग कुंपण करून घेणार पहिलं आज. बाकी सगळं नंतर, पण आज कुंपण केलं पाहिजे, नाहीतर एवढी घेतलेली मेहनत फुकट जाणार. चला पहिला नाश्ता वगैरे करूया आणि देन काम स्टार्ट करूया. आज सकाळी चालू करतो, कारण जेवणाचा काही विषय नाही. रात्रीची बिर्याणी थोडीशी शिल्लक आहे, सो दुपार जेवणाचा काहीच विषय नाही आहे. आज पहिलं काम करायचं, ते तिकडचं जाळायचं. एकदा जाळलं की गुरायचे बंद होणार, कारण मग काय होतं आहे, लक्ष द्यायला कोण नाही आणि सगळी झाडांची वाट लावून टाकतात. मेन म्हणजे जास्वंदी तर साफ खराब करून टाकलं त्याने. सो पहिल्यांदा मला ते काम करायचं आहे आज. कारण एवढी मेहनत घेऊन लावलेली जर गुरंच खाणार असतील, मोकाट सोडलेली गुरं आहेत, त्याच्यावर कोणाचं वचक नाही, काय नाही. आणि आज 2 येतात आणि कधी कधी 7-8 येतात. त्याच्यामुळे पहिलं त्यांचा बंदोबस्त करणार, कुंपण व्यवस्थित करून घेणार आज. चलो आज बनेंगे हम भांगेरा मॅन. हे इकडचं आहे, ते आता काढून घेतो सगळं. आता त्याआधी पाणी आलं तर पाणी सोडून ठेवतो माडाच्या मुळात. आणि आता हे जरा सोडून घेतो इकडनं, जेणेकरून बरं पडेल जरासं. आणि गुरं येतात ही इथनं येतात, हे बघा सगळं कुंपण पडलं आहे. सो हे जरा ओढून घेतो बाहेरच्या बाजूने आणि आग घालून घेतो त्याला. हे बघा, हे इथून काढलं आहे त्याने सगळं. सो हे जाळलंच पाहिजे, ठेवून काय फायदा नाही आहे. तर भांगेराने सगळं ओढतो आणि काम चालू करतो. चला, आम्ही आता भांगेरा म्हणतो. तर भांगेराने सगळं पाला पाचोळा आणि बऱ्यापैकी सडलेल्या काठ्या होत्या, म्हणजे जुन्या कुंपणाच्या सडलेल्या काठ्या होत्या बांबूच्या, त्या सगळ्या होत्या, सगळ्या ओढून मागे घेतल्या आणि शेवटपर्यंत हे सगळं साफ करून घेतलं, अगदी दुसऱ्या टोकापर्यंत, म्हणजे जेणेकरून कुंपणाच्या साईडने कुठची अडचण राहणार नाही. आणि सगळं ओढून मध्ये घेतलं आहे आणि त्याला हळूहळू आग लावून घेतली सगळ्याला. आणि थोडं सकाळच्या वेळी काम केलं, कारण का थोडं दवाने भिजलेलं असतं, त्याच्यामुळे आगीचं भडका होत नाही. आणि वारा पण कमी आहे सकाळी, त्याच्यामुळे सकाळीच आग लावून घेतली. हे बघा, इकडचं पण सगळं साफ करून घेतो आहे. ही बाजू ही नळाकडची बाजू, इकडे नळाचा पाईपलाईन आहे, त्याच्यामुळे इथे आग घालता येणार नाही. आणि तो उघडा आहे सध्या, तो पाईप खाली घालायचा आहे, तो काही दिवसांनी घालून घेईन. पण इथल्या जेवढ्या काट्या बिट्या सगळं जे काय होतं सगळं मोकळं करून घेतलं. आणि हे बांबू जुने होते बऱ्यापैकी, ते काढून घेतले. हे एवढं असं सगळं जळून साफ झालं आहे. आता फक्त मला हे सगळं काढायचं आहे बाहेर. हे एवढा भाग सगळा बाहेर काढायचं आहे, चिरे आतमध्ये ढकलायच्यात आणि कुंपण करून घ्यायचं आहे. ऐक, म्हणजे हे एवढा भाग ठेवला तरी चालणार आहे. इथून तेवढा बांधला पाहिजे आणि इथून आहे तो तेवढा भाग पूर्ण पॅक केला पाहिजे. म्हणजे निदान ती लाकडं जरी उभी करून ठेवली क्रॉस तरी होणार आहे. सो ते आज करून घेईन संध्याकाळी. चला, बाहेरचं सगळं आवरलं आणि भाजीला पण पाणी मारून घेतलं. आणि आता आलं नळाला पाणी, तर नळाचं पाणी आता भरून घेतो. सगळं आवरलेलं आहे आणि गरम करत ठेवली बिर्याणी मुरत आहे. झाली की जेवण घ्यायचं. तोपर्यंत कपडे ड्रायरला लावून येतो. चला, आईला दिली बिर्याणी आणि मी पण इकडे कापायला घेतलं सगळं. सो आता मी पण खातो. झाली वाफ आले स्क्रीनवर. चला, मी पण घेतो जेवायला. चला, आज पण बिर्याणी. चला, आज पण ताव मारेंगे. मी काल हाफ बॉईल करून ठेवली ती आज बनवली, थोडी रात्री बनवली. चला, या जेवायला. खरं तर ना चिकन आज मुरलं आहे प्रॉपर.
म्हणजे मसाले आतमधून गेले. विचार तेच करायला पाहिजे, आदल्या दिवशी ग्रेव्ही बनवून ठेवायची, दुसऱ्या दिवशी यूज करायची. आज खरंच. आणि काय म्हणतात ते पीस पण असे ज्युसी झाले. पुढच्या वेळेपासून तेच करणार, आजचं उद्या. चला जेवण खाऊन रगडून झालंय, आता जेवलेलं जिरवायचं टाईम झालाय. चला सामान अर्ध नेऊन टाकलं तिकडे, थोडंसं आहे ते घेऊन जातो. हे अजून धुतंय थोडंसं. इकडे ठेवलेली आहेत, हे बघा. जातो पलीकडनं थोडी नेम काढली पाहिजेत आतमध्ये. आणि ते तिथे इथे हा एवढा भाग, तिथून ते इथपर्यंतचा, आणि त्या पोलपासून ते इथपर्यंत पॅक करावं लागणार आहे मला. चला आता इथे ठोंबे टोकण्यासाठी आता ही खड्डे मारून घ्यावे लागणार आहेत पहिल्यांदा. संध्याकाळ म्हणजे दुपारच अजून आहे बऱ्यापैकी, संध्याकाळी जर असं थंड होईल, पण आता गरमी भरपूर व्हायला लागली. हे बघा. आणि तिकडे अजूनही ते धोमतंय जे सकाळी पेटवलं होतं. आणि मी त्यातलेच हे केले, सागवान होते, सागवानाची भरपूर पानं होती. म्हटलं ते सगळं वेगळं वेगळं करणार, तोडणार, त्याच्यापेक्षा म्हटलं त्याला आग घालून टाकली. वरून सगळी पानं जळून गेली, आतमध्ये ठोंबे चांगले मिळाले, ते भिजवून घेतले. आणि आता हे ठोंबे घालायला खड्डे करतो. पावसात बरं असतं, मस्त मोठी पारा आतमध्ये घातली, जरा पुढे मागे केली की मोठं नेम निघून जातं. पण उन्हाळ्यात हे सगळं एक 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 टोकावं लागतं. बघू आता पावसाच्यात जिवंत ठोंबे आणून घालणार आहे. सध्या तरी तात्पुरती ही उपाययोजना करतोय. आणि जर जास्वंदी ह्या व्यवस्थित आतला घट्ट झाल्या तर ठोंबे घालायची पण गरज नाही, जास्वंदीचंच हे होऊन जाईल, कुंपण होऊन जाईल व्यवस्थित. कारण मी भरपूर जास्वंदी लावल्यात आतल्या बाजूने. चला आता हे आवरून घेतो. खाली तार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आलं आहे, पहिलं कुंपण होतं थोडंसं काटेरी होतं, त्याच्यामुळे काटे पण आहेत खाली. आणि काय माहीत काचा आहेत थोड्या थोड्या, म्हणजे ह्या बाजूला सुद्धा होत्या, पण इथे काय झालं, इकडे भर घातल्यामुळे त्या काचा खूप खाली गेल्या. आणि त्या बाजूने भर घातली नव्हती, त्याच्यामुळे काचा बऱ्यापैकी वर, त्याच्यामुळे सगळं काम करताना सांभाळून करावं लागतंय. हे बघा आता पूर्ण इकडनं झालं आहे. बांधून घेतो पहिल्यांदा सगळं पूर्ण. आणि त्याच्यानंतर जिथे नळाचा पाईप आहे दुसऱ्या बाजूला, त्या बाजूने जरा काम करताना थोडंसं अवघड आहे. हे बघा ही बाजू आहे ती. पहिल्यांदा हे सगळं साफ करून घेतलं पाहिजे इथे, कारण ते चिरे पडले, ते चिरे पहिले वर उचलून ठेवले, ज्या खाली व्यवस्थित चापं मारली जेणेकरून पुन्हा पडणार नाहीत. आणि आता इथे काय दुसरी गोष्ट, घुशीने बिळे काढलेत, त्याच्यामुळे ते चिरे कलांडलेत. आणि घुशीच्या बिळात हात घालणं म्हणजे कठीण काम. सो त्या बिळात डायरेक्ट ठोकायला घेतले आणि ते ठोकून घेतले सगळे, मस्त गेले खूप खोलवर खांब. असेच 2-3 खांब अजून करून घेतो जेणेकरून ते घट्ट होईल. आणि आतमध्ये बांबू होते, म्हटलं तेच बांबू इथे लावूया, कारण परत कुठनं बांबू शोधून आणणार, त्याच्यापेक्षा म्हटलं जे होते बांबू ते थोडे खराब झालेले, बाकी अर्ध्यापासून खालचे जे चांगले होते, म्हणजे पावसात ते खराब झाले, जो सुका बांबू होता तो चांगला होता, म्हटलं तोच यूज करून घेऊया. आणि तेच सगळे एक एक काढून घेतले आणि सगळं बांधायला घेतो. आता काय केलं, खिशात ठेवली दोरी ती, आणि जसं होईल तसं थोडं ॲडजस्ट करून. आता हे काय आलं आहे, तिथे खाली झाला आहे खड्डा, जिथे पाईपलाईन टाकली, तो पाईपलाईन ओढून घ्यायची राहिली आहे, कारण आतमध्ये केळींची बुंद आहे ती, आणि पोसवलेले केळी, त्याच्यामध्ये त्या तोडल्या नाही आहेत. त्या केळी पिकल्या की त्या काढून टाकेन आणि त्याच्यानंतर पाईपलाईन जमिनी खालून घेईन. त्याच्यामुळे तो खड्डा तसाच राहिला, JCBने काढलेला, तो बुजवला नाही आहे, तो नंतर बुजवून घेईन. तर आता तिथे मेडी पडत होत्या म्हणून ते आधार केला आणि सगळं हळूहळू बांधायला घेतलं. हे बघा इकडनं आता पूर्ण बाजू ती बांधून घेतली. आणि जे जुने बांबू होते चांगले तेवढेच ते पुढे घेत गेलो. आणि टेक्निक ती केली, एका दातात पकडलेलं चाकू आणि खिशात ठेवलेली दोरी गुंडाळलेली, मस्त की ओढत बांधत होता. हे बघा जेवढे शक्य होतील तेवढे जुनेच बांबू वापरलेत, नवीन नाही घातलेत, कारण आत्ता बांबू घातले तरी ते परत खराब होणार. त्याच्यामुळे पावसात पुन्हा कुंपण करायचंच आहे, त्यावेळीच काय ते व्यवस्थित वापरेन, किंवा मग खांब घातलेले आहेत नवीन तार आणून ओढून घेईन, कारण खाली तार आहे, वरची तार तुटली. खालच्या बाजूला 2 लाईन तारेचे चांगले आहेत, फक्त वरच्या बाजून तुटलेत. आणि काय होत आहे,
वरच्या तुटल्यामुळे त्याच्यावरनं उडी मारून जनावर आतमध्ये येतात. त्याच्यामुळे वरची बाजू पूर्ण पॅक करून घेतले. हे बघा, हे कुंपण करणं हे पूर्ण झालं. चला, बांधून घेतलं रे. माझे हात बघा, की जळलेला काठ्या होता त्याच्यामुळे हाताची वाट लागली आहे. हे बघ, तिथून इथपर्यंत पूर्ण केलं अवतार. या दोन्ही हात असेच झालेले आहेत काळे काळे, कारण ही ते आग होती. तिकडे पण आग लावलेली सकाळी, त्याच्यामुळे सगळं कालवा मातीचं आहे. इथे काहीतरी घातलं पाहिजे, असं पोकळ दिसतंय ना. खाली सगळं आवरलं इथलं सगळं. आता बाकी सामान आतमध्ये टाकतो आणि आवरून घेतो आता. चला बिर्याणी राईस आणि ग्रेव्ही हिला देऊया कालवून. आणि हिला कालवून द्यावं लागतं सगळं. चला जेवायला बसतो आणि चालू आहे मॅच. सो मॅच बघत आज चालेल. आणि आज आहे बघा, थोडीशी बिर्याणी ठेवली होती, तीच आज आहे जेवणाला. चला जेवण घेतो, मग भेटू बाहेर. चला, उद्यापासून आणि काहीतरी नवीन स्टार्ट करायचं. सो स्टे ट्यून. चला, सगळं आवरलंय, जेवण वगैरे झालंय. तर आता जास्त वेळ नाही, कारण मगाशपासून काम जरा केलं. जास्त नव्हतं काम ते काय एवढं मेहनतीचं, पण ठीक आहे. काय होतं, घरातलं काम करून तिच्या मागे धावूनच दमायला होतं. चला आता आवरतो आणि आता झोपायला घेतो. मोबाईल एडिट करायला ठेवला व्हिडिओ, तो आता अपलोड होईल थोड्या वेळाने. सो उद्या तुम्हाला बघायला मिळेल. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हो, चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.